राज्य परिवहन महामंडळाने आजपासून भाडेवाढ ही केलेली आहे आणि त्यानंतर मी सध्या नंदुरबारच्या बस स्थानकात उभा आहे। त्यामुळं नागरिक जे आहेत ते या दरवाढीचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना, विद्यार्थ्यांना या ठिकाणी बसणार आहे। एकीकडे महामंडळ जो आहे तो भाडेवाढ दरवाढ करताना पाहायला मिळते, मात्र दुसरीकडे जर आपण बसेसची दुरवस्था बघितली तर आपण बघू शकतो जी बसेस आहे ती पूर्णतः बंगार झालेली आहे। पत्र हा बसेसचा पूर्ण निघाला आहे आणि यातून या नागरिकांना, वयोवृद्धांना त्याचा यातूनच प्रवास करावा लागतोय। जीव मुठीत धरून या नागरिकांना बसमधून प्रवास करावा लागतोय। मोठ्या प्रमाणात भाडेवाढ दरवाढ ही केलेली आहे, मात्र या भंगार बसेसची दुरवस्था महामंडळ कधी करेल हा देखील मोठा प्रश्न आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो पूर्ण खिडक्या या बसेसच्या तुटलेल्या आहेत। विद्यार्थी यातून प्रवास करतात, अनेक वयोवृद्ध आहेत, महिला आहेत, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी दररोज यातून प्रवास करत असतात, मात्र कुठेतरी त्यांच्या जीवाला धोका या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळते। भंगारची अवस्था दुरवस्था झालेली आहे, भंगारात काढण्यात येईल अशा या बसेसची पूर्ण अवस्था आहे। यातून एकीकडे जर दरबार करत असेल महामंडळ तर दुसरीकडे बसेसची संख्या किंवा नवीन बसेस तरी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आता करण्यात येत आहे। नंदुरबारून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।